आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडतं स्टार्टर चिकन क्रिस्पी बनवणार आहोत। याचं टेक्स्चर आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असतं। नमस्कार, मी सुषमा। वेलकम टू सुषमाज किचन। चला तर जाऊया आपल्या किचनमध्ये। चिकन क्रिस्पीसाठी मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन ब्रेस्ट घेतला आहे। चिकन ब्रेस्ट घेण्यामागचं कारण हे फ्राय केलं तरी च्यू होत नाही। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याची आपण स्किन वगैरे पूर्ण काढून घ्यायची आहे। त्याला फॅट्स असतील तेही काढून टाकायचे आहेत। अशा पद्धतीने त्याचे लांब लांब काप काढायचे आहेत। अशा पद्धतीने चिकनला मध्ये कट द्यायचा आहे आणि नंतर त्याचे उभे लांब काप काढायचे आहेत। अर्धा किलो चिकन कटिंगसाठी साधारण 15 ते 20 मिनिटं वेळ जातो। हे पहा, असे काप काढायचे आहेत। आता आपण चिकनला मॅरिनेशन करणार आहोत। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मी। मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण यामध्ये सोया सॉस टाकणार आहे। आता यामध्ये मी 2 चमचे सोया सॉस टाकणार आहे। यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकणार आहे, तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता। आता यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे। यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी चिली पावडर टाकणार आहे। आता हे सर्व मिश्रण चांगलं चिकनला चोळून घ्यायचं आहे। हातानेच चांगलं मॅरिनेशन करायचं आहे याला। आता यामध्ये 2 चमचे मी ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे, तुम्ही व्हाईट पेपर पावडरही टाकू शकता। ह्या रेसिपीमध्ये मॅरिनेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। हे सर्व मसाले चिकनमध्ये मुरले पाहिजेत। आता हे चिकन 30 ते 35 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता आपण चिकन ज्यामध्ये डीप करायचं ते आपण बॅटर बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 2 अंड्याचा एग व्हाईट घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। यामध्येही मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडी चवीसाठी। तुम्हाला नको असल्यास तुम्ही अवॉइड करू शकता। आता आपण यामध्ये 1 चमचाभर ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे आणि हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। चिकनला क्रिस्प येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरच्या निम्म म्हणजे 2 चमचे मी मैदा घेणार आहे। यामध्ये आपण अगदी थोडासा बेकिंग सोडा टाकणार आहोत। बेकिंग सोड्यामुळंच चिकन अगदी आतून सॉफ्ट होतं। हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे। लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपलं बॅटरही तयार आहे आणि चिकनही मॅरिनेशन करून तयार आहे। आता आपण चिकन डीप फ्राय करायला घेऊया। आता आपलं तेल गरम करून झालेलं आहे, तर आपण एक चिकनचा पीस आपल्या त्या पिठामध्ये डीप करून अशा पद्धतीने एक सोडायचं आहे। तेल खूप जास्तही गरम करायचं नाही, मीडियम हीट असावं। हे बघा, पीठ आपला अगदी परफेक्ट झालेलं आहे। त्या चिकनला व्यवस्थित चिकटत आहे आणि तेलात गेल्यावर सुटतही नाही। बऱ्याच वेळेला असं होतं की डीप फ्राय करताना ते पीठ चिकनला चिकटतही नाही आणि ते तेलामध्ये सगळीकडेच सुटतं आणि तो पदार्थ अगदी ऑइली होतो। आपलं बॅटर अगदी परफेक्ट झाल्यामुळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे। तेलामध्ये अजिबात पीठ सुटलेलं नाही। आता हे चिकन आपण 2दा फ्राय करून घेणार आहोत। अगोदर आपण काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यावर परत एकदा थोडा वेळ तळून घेणार आहोत। परत एकदा मी तळून घेतलेलं आहे सगळं चिकन। आता आपलं चिकन तळून झालेलं आहे। आपण चिकन टॉस करण्यासाठी सॉस बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे। त्यामध्ये मी 3 सॉस घेतलेले आहेत। चिकन टॉस करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवलं आहे आणि हे तेल जरा खूप जास्ती गरम करायचं आहे। गरम तेलामध्ये मी कांदा आणि शिमला मिरचीचे लांब उभे काप टाकलेले आहेत आणि या भाज्यांच्यावर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे असा जाळ होत आहे। त्यामुळं चिकनला अगदी स्मोकी फ्लेवर येतो। हे करताना अगदी जपून करायचं आहे। भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत, फक्त स्मोक द्यायचा आहे त्यांना। आता यामध्ये आलं आणि लसूण मी चिरलेलं टाकलेलं आहे। तेही खूप जास्त शिजवायचं नाही। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता। आता आपण यामध्ये 3 प्रकारचे सॉस टाकणार आहे। त्यामध्ये मी सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे। त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता हे आपल्या भाज्या आता झालेल्या आहेत परतून। त्यामध्ये आपण सगळे सॉस मी एकत्र करून टाकलेले आहेत। आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे।
खूप जास्तही परतायचं नाही ते. अगदी हलक्या हातानं वरच्यावर असं ते सॉस टॉस करायचं आहे. भाज्या मोडायच्या नाहीत पूर्ण. यामध्ये मी सॉसचंच पाणी थोडंसं टाकणार आहे. हे आपल्याला क्रिस्पी बनवायचं आहे, त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यामध्ये वापरत नाही. आता यामध्ये मी अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे. तुम्ही व्हाईट पेपर पावडरही टाकू शकता. ब्लॅक पेपर पावडरने खूप छान टेस्ट अशी येते. आता यामध्ये मी 2 चमचे स्वीटनर म्हणून मध टाकणार आहे. मधामुळे खूप छान टेस्ट येते याला. आता आपण यामध्ये चिकन टाकून चिकन चांगलं टॉस करून घेणार आहोत. चिकन अगदी हलक्या हाताने टॉस करायचं आहे. आता आपण यामध्ये वरून 2 चमचे तीळ टाकणार आहोत. तिळामुळे पण खूप छान टेस्ट येते याला. तिळाचा तो क्रंच मध्ये खूप छान लागतो. तयार आहे आपली टेस्टी अशी चिकन क्रिस्पी. याची टेस्ट अगदी इंडो चायनीज अशी येते. चिकन अगदी आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असं लागतं. रेस्टॉरंटपेक्षा भारी लागते आपली चिकन क्रिस्पी. एकदा करून बघा. माझ्या मुलीला तर घरातील ही क्रिस्पी अतिशय आवडते. ही क्रिस्पी क्रंची कुरकुरी तिखट अशी छान लागते. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक